शहर अजून अंधारात झोपलेलं असताना बस डेपोमध्ये मात्र हलचल सुरू व्हायची. मोठ्या मोठ्या बस रांगेत उभ्या असायच्या आणि चालक कंडक्टर आपापल्या कामासाठी तयार होत असायचे. त्या डेपोमध्ये गणेश नावाचा एक साधा कंडक्टर काम करत होता. त्याचा स्वभाव इतका शांत आणि नम्र होता की डेपोमधले सगळे लोक त्याचा आदर करायचे. गणेशचं आयुष्य खूप साधं होतं. शहराच्या एका छोट्याशा भागात त्याचं एक छोटंसं घर होतं. त्याची बायको सीमा आणि 7 वर्षाची मुलगी अन्वी हेच त्याचं सगळं जग होतं. पैशाने ते श्रीमंत नव्हते, पण मनाने खूप समाधानी होते. दररोज पहाटे गणेश उठायचा, देवासमोर हात जोडायचा आणि शांतपणे म्हणायचा, देवा, आज कुणाचंही वाईट होऊ देऊ नको. मग तो कामाला निघायचा. बसमध्ये चढल्यानंतर त्याचा दिवस सुरू व्हायचा. तिकीट घ्या, पुढे सरका, सावकाश उतरा, असे त्याचे शब्द प्रवाशांना रोज ऐकायला मिळायचे. त्याचा मित्र शेखर बसचा ड्रायव्हर होता. शेखर नेहमी गंमत करत म्हणायचा, गणेशा, तू खूपच चांगला आहेस. कधी कधी लोकांचा गैरफायदा घेतला जातो. गणेश हसायचा आणि म्हणायचा, काय माहीत शेखर, कदाचित एखाद्या चांगल्या कृतीमुळे कुणाचं आयुष्य बदलत असेल. बस शहरातून गावाकडे जाताना अनेक वेगवेगळे प्रवासी चढायचे. काही घाईत असायचे, काही शांत असायचे, काही जास्त बोलणारे असायचे, पण गणेश सगळ्यांशी एकसारखं वागायचा. एक दिवस दुपारी बस एका छोट्या थांब्यावर थांबली. पाऊस पडत होता. तेवढ्यात एक वृद्ध माणूस हळूहळू बसमध्ये चढला. त्याचे पाय थरथरत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होत्या. तो कंडक्टर जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, बाळा, माझ्याकडे तिकिटाचे पैसे नाहीत, पण मला शहरात हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. खूप त्रास होतोय. बसमधल्या काही लोकांनी लगेच प्रतिक्रिया दिली, पैसे नाही तर बसमध्ये कशाला चढतो? असे लोक रोज फुकट प्रवास करायला बघतात. त्या शब्दांनी वृद्ध माणूस आणखी घाबरला. तो खाली उतरायला वळला. तेवढ्यात गणेशने त्याला थांबवलं. गणेशने आपल्या खिशातून पैसे काढले, तिकीट कापलं आणि त्यांच्या हातामध्ये दिलं. आजोबा, तुम्ही बसा. हॉस्पिटलला पोचणं महत्त्वाचं आहे. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, देव तुझं भलं करो बाळा. बस पुढे निघाली. प्रवाशांमध्ये शांतता पसरली, कारण त्यांनी पाहिलं होतं की एका छोट्या मदतीने एखाद्याला किती आधार मिळू शकतो. त्या दिवसानंतर आयुष्य पुन्हा नेहमीसारखं चालू झालं. दिवस गेले, महिने गेले, वर्षही निघून गेलं. गणेश रोजच्या कामात व्यस्त राहिला. त्याला त्या वृद्ध माणसाची फारशी आठवणही राहिली नाही. पण आयुष्य कधीकधी अचानक वळण घेतं. एक दिवस त्याची मुलगी अन्वी खूप आजारी पडली. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण 2 दिवसात तिची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आजार असल्याचं सांगितलं. तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टर म्हणाले, गणेश आणि सीमाच्या पायाखालची जमीन सरकली. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि खर्च खूप मोठा आहे. गणेशने मित्रांकडून पैसे मागितले, नातेवाईकांकडे मदत मागितली, पण इतके पैसे जमा होणं कठीण होतं. त्या रात्री तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून खूप रडत होता. त्याला वाटत होतं की तो वडील म्हणून अपयशी ठरतोय. तेवढ्यात हॉस्पिटलच्या गेटवर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून एक तरुण उतरला. तो सरळ रिसेप्शनवर गेला आणि काही वेळाने गणेशकडे चालत आला. तो म्हणाला, तुम्ही गणेश कंडक्टर आहात ना? गणेश आश्चर्याने म्हणाला, हो, पण तुम्ही? तो तरुण थोडा भावूक झाला. काही वर्षापूर्वी एका बसमध्ये एक वृद्ध माणूस चढला होता. त्याच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते, पण एका कंडक्टरने स्वतःच्या खिशातून पैसे देऊन त्याला मदत केली होती. गणेशच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला. तो तरुण म्हणाला, तो वृद्ध माझे वडील होते. त्या दिवशी तुमच्या मदतीमुळे
ते वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचले आणि त्यांचा जीव वाचला. गणेश शांत उभा राहिला. तो तरुण पुढे म्हणाला, आज मी मोठा उद्योगपती आहे आणि आज मी तुमच्या मुलीच्या उपचाराचा सगळा खर्च मी करणार आहे. गणेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला शब्द सापडत नव्हते. त्या दिवशी त्याला एक गोष्ट कळली. आपण केलेली छोटी मदत कधीच वाया जात नाही. देव कधीतरी ती मदत मोठ्या स्वरूपात परत देतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी चांगलं काम करत राहा. कारण चांगुलपणाचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.